आजा बंदे शरण राम की, फिर पाछे पछतावेगा भाई। आजा बंदे शरण राम की, फिर पाछे पछतावेगा। एक ब्राह्मण परिवार होता. त्याची 2 मुले 2 मुली होत्या आणि 4ही मुले मनोरुग्ण, पत्नीलाही प्रेतबाधा आणि त्यांच्या उपचारासाठी खूप पैसा खर्च झाला आणि कंगाल झाला, निर्धन झाला. सगळे सोयरेही, नातेवाईक पण त्यांचा तिरस्कार करू लागले आणि त्यांनी एक रामानंद नावाचे स्वामी रामानंदजी, काशीचे एक प्रसिद्ध संत होते, त्यांच्याकडूनही दीक्षा घेतली आणि त्यांच्याकडूनही ट्रीटमेंट म्हणजे समाधानाची अपेक्षा केली. त्याचवेळी परमेश्वर आलेले होते. एक शिशुरूप धारण करून प्रकट झाले होते. काशी शहरातील लहरतारा नावाच्या एका सरोवरात कमळाच्या फुलावर आपल्या सतलोकातून येऊन बालक रूप धारण केले होते. नीरू आणि नीमा नावाचे जे निपुत्रिक पती पत्नी होते ते परमात्म्याला घरी घेऊन गेले. बरोबर तिथे त्यांचे संगोपन कुमारी गायीच्या दुधाने झाले होते. हळूहळू मोठे झाले तेव्हा व्यावसायिक तोच व्यवसाय जे नीरू करत असे, विणकराचे काम करू लागले आणि बरोबरच आपला जो उद्देश घेऊन आले होते त्याचा प्रचारही करत असत. त्याच काळात परमात्म्याने एक लीला केली होती. ती वेगळी गोष्ट आहे, परत कधीतरी सांगू. आत्ता एवढेच सांगतो की स्वामी रामानंदजी आणि परमेश्वर कबीरजींचे बोलणे चालू होते. बसले होते त्याचवेळी तो ब्राह्मण तिथे पोहोचला आणि तो ब्राह्मण आपले गुरुदेव स्वामी रामानंदजींना म्हणाला की गुरुदेव, मी अतिशय दुःखी झालो आहे, अतिशय आर्त आहे, तुम्हाला शरण आलो आहे, मला काही उपाय सांगा. तर रामानंदजींनी त्याला बरेच सारे जंतरमंतर आणि बरेचसे अजूनही दानधर्माचे उपाय सांगितले होते. त्यानेही त्याला काही उपयोग झाला नाही. तर पुण्यात्म्यांनो, तुम्ही जो कोणी दुःखी प्राणी असतो तो परमात्म्याची मदत घेण्यासाठी संतांकडे जात असतो, किंवा त्याला जे कोणी सांगते की तिथे उतारा देतात, किंवा कोणी मांत्रिक बसला आहे तिथेही जातात. तर जेवढेही संत आहेत ते आधी आपली क्रिया सांगतात की तुम्ही असे करा, या मंत्राचा जप करा, हे असे दान करा. त्यानेही काही लाभ नाही होत. तर सगळे शेवटी हेच म्हणतात की तुमच्या प्रारब्धात लिखित आहे, अर्थात तुमच्या नशिबात लिहिले आहे, हे तुम्हाला भोगावेच लागेल. मग उदाहरण देतात की जसे भगवान श्री रामाने बालीला मारले होते, जो सुग्रीवाचा भाऊ होता, वृक्षाच्या आडून, आणि त्याची ही भरपाई भगवानाला द्यावी लागली श्रीकृष्ण रूपात. एका शिकाऱ्याने त्यांच्या पायात बाण मारला, विषारी, आणि तेव्हा श्रीकृष्णजींचा मृत्यू झाला. आणि तो मारणारा कोण होता? तो शिकारी, तो बालीचा आत्मा होता आणि श्रीकृष्ण रामाचा आत्मा. तर अशा प्रकारचे उदाहरण देऊन रामानंदजींनी त्या ब्राह्मणाला सांगितले की बाबा, हे तुझ्या प्रारब्धात लिहिलेले आहे, ते कोणत्याही प्रकारे बदलू नाही शकत. मला जे विधी माहीत होते ते मी सर्व सांगितले. त्याचवेळी परमेश्वर म्हणाले, स्वामीजी, तुम्ही मोठे विद्वान आहात, वेद देखील जाणता. काय वेदातही असे नाही लिहिलेले की परमात्मा जीवाच्या सर्व पापांचा नाश करू शकतो? म्हणजे पापामुळेच दुःख आहे का? पाप जे प्रारब्धात लिहिले गेले आहे, नशिबात लिहिले गेले आहे, तर त्याला प्रारब्धाचे कष्ट म्हणतात, संकट म्हणतात, आणि ते भोगावेच लागते, भोगल्यानेच संपते. तर परमेश्वराने प्रश्न केला की स्वामीजी, तुम्ही
काय वेदातही असेच लिहिलंय? स्वामीजींनी झटकन सांगितले की हो, असेच लिहिलंय. कोणत्याही वेदात असे प्रमाण नाही की सगळे असेच लिहिलंय की आपली कर्मे भोगावीच लागतील. तर परमेश्वर म्हणाले की यजुर्वेद अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 13 मध्ये बघा स्वामीजी. आता त्यांना तर तोंडपाठच होते. आता पुण्यात्म्यांनो, इथे वीज कोसळलीये. सद्ग्रंथांना तोंडपाठ करून ठेवले होते या ब्राह्मण लोकांनी, आणि यांना कखही माहिती नव्हते की हे सांगत काय. रामानंदजींचे डोकेच फिरले की एका विणकराचा मुलगा, धाणकाचा पुत्र, कधी याने वेद पाहिलेही नाहीयेत आणि आज याने मंत्र सांगितला. 104 वर्षांचे, त्यामध्ये परमात्म्याचा आणि त्यांच्या जीवनात लीलामय जीवन जे परमात्मा शरीरात दाखवत होते. 99 वर्षांचे अंतर होते. 99 वर्षांनी मोठे होते परमात्म्यांपेक्षा. आणि संपूर्ण जीवनही त्यांनी वेद आणि गीता पुराणांच्या अध्ययनात व्यतीत केले होते. तर परमेश्वर म्हणाले, कबीर साहेब म्हणाले, स्वामीजी, जर प्रारब्धाचे कष्ट भोगायचेच आहेत तर मग या भक्तीची काय गरज आहे? मग आता कोणाच्या संस्कारात दुःख आहे तर ते दुःख तर भोगावेच लागेल. मग भक्ती काय डोक्यावर आपटायची? काय गरज आहे या भक्तीची? कोण करेल भक्ती? काय आवश्यकता आहे परमात्म्याची? ती भक्ती यापेक्षा वेगळी आहे आणि तो मंत्र माझ्याकडे आहे. आता पुण्यात्म्यांनो, जो दुःखी माणूस आहे त्याला तर संकेत पाहिजे. त्याने लगेच विचारले की तुम्ही कोण आहात भाऊ? हे भगतजी, तुम्ही कुठे राहता? आता त्यांनी लाल कपडे परिधान केलेत, संपूर्ण आयुष्य संस्कृत बोलले, त्यांना तर महाराज समजत आहेत. आणि परमात्मा बसलेत एका सामान्य वेशभूषेत. त्याने विचारले, भगतजी कुठे राहता तुम्ही? तुमचा काय पत्ता आहे? परमात्म्याने सांगितले की बाबा, मी धाणक आहे, विणकर आहे आणि निरूचा मुलगा आहे. अशी अशी माझी झोपडी आहे, तिथे राहतो. आता परमात्म्याने हे सांगणे यासाठी अनिवार्य मानले कारण ज्याला भगवान हवा असेल तो येईल, आणि जर ब्राह्मणपणामध्ये असेल त्यावेळी स्पृश्य अस्पृश्यता खूप होती, तर आपला बाबा निघून जाईल. तर परमात्म्याकडे तर तो गेला सायंकाळी लगोलग की महाराज मी खूप दुःखी आहे. तर तिथे जेव्हा परमात्म्याकडे गेला तिथे अजूनही बरीच दुःखी माणसे बसली होती आणि ती आपसात चर्चा करीत होती की मी एवढा दुःखी होतो. परमात्म्याकडून नाम घेतले, अरे भगवान आलेत, हे परमात्मा आहेत, तुम्ही त्यांना विणकर नका समजू, ते धाणक नाही आहेत. आता ज्यांच्याकडून दुःख कटत असतील त्यांना कसं म्हणेल हा तर साधा माणूस आहे. तर ती व्यक्ती ती पोचली तिथे. ब्राह्मण जेव्हा तिथे बाजून भक्त बसलेले सांगत होते, भगवान आले जेव्हा सत्संगाचे आयोजन केले होते त्यांच्यासोबत दुसरे बाजूला बाहेर मैदानात, तर त्या ब्राह्मणाचे मनोबल वाढले. आता जेव्हा हे भक्त म्हणत आहेत म्हणजे काहीतरी मार्ग सापडेल. तर परमात्म्याच्या केवळ आशीर्वादाने परमात्मा म्हणाले, बाबा तुझ्या सर्व मुलांना घेऊन ये. त्याने सर्व दुःख सांगितले, त्यांना दीक्षा देवव. तर त्याने विचार केला की आधी माझ्या मुलांना घेऊन जातो, कारण इज्जत आणि बेइज्जत आमच्यासोबत चालली आहे. घरी संकटांचा कहर आहे. दोन्ही मुलांना घेऊन आला. परमात्म्याने दीक्षा दिली, बाळा भक्ती करशील ना तेव्हा गोष्टी बनतील. केवळ आशीर्वादानेही सुख दिले असते, परंतु त्याने फक्त एकच दुःख टळेल, पुढे आयुष्यात न जाणो किती दुःखे आहेत तुमची. परमात्म्याने नाम दिले. दोन्ही मुले अशी बरी झाली जणू दुःख कधी नव्हतेच. स्वतःची स्वतः उठून गेली. ज्यांना कसेबसे उचलून आणले होते तर त्यांना एकदम आनंदाचे उधाण आले. मग आपल्या मुलींना, पत्नीला, सर्वांना देववले नाम. परमात्म्याच्या आशीर्वादाने सर्व नीट झाले, स्वस्थ झाले काहीच दिवसात. आणि मग घरातले कामही त्याचे खूप चांगले चालू लागले. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org.
सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.